हॅलो बेटा, कसे आहात? आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण बघूयात की महाराष्ट्रामध्ये कुठले टॉप फार्मास्युटिकल कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी तुम्हाला मिनिमम किती पर्सेंटाईल स्कोअर तुमच्या CET-मध्ये असायला हवा. तर बाळा, सगळ्यात पहिले जर आपण बोललो तर फर्स्ट नंबरवरती महाराष्ट्रामध्ये अगेन लेट मी टेल यू की आपण ही जी लिस्ट बघतोय दॅट इज फ्रॉम महाराष्ट्र. वी आर नॉट टॉकिंग अबाउट द लिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर द इंडिया. ओके. तर बाळा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवरती जे आपलं कॉलेज आहे दॅट इज इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ज्यालाच आपण शॉर्टमध्ये ICT मुंबई पण म्हणतोय. करेक्ट. ICTमध्ये 23मध्ये बघा जो कट ऑफ होता दॅट वॉज 99.1 करेक्ट. दिस इज नॉट पर्सेंट, दीज आर नॉट मार्क्स. जसं आपल्याला माहिती आहे CETचा जो स्कोर आहे हा पर्सेंटाईलमध्ये कॅल्क्युलेट केला जातोय. सो कट ऑफ जो आहे बघा लास्ट इयरला ICTमध्ये होता 99.1. त्याच्या आधी बघा 22मध्ये हा जो कट ऑफ होता इट वॉज 98.78. 21मध्ये होता 99.56. सो कट ऑफ बराच हाय राहिलेला आहे. पुढला नेक्स्ट कॉलेज जे आहे बघा दॅट इज पुणे कॉलेज ऑफ फार्मसी. कट ऑफ जो आहे कंपॅरेटिव्हली जरा कमी आहे. इट इज 87.1. इकडे 22मध्ये होता 88.71. तेच 21मध्ये इट वॉज 94.7. करेक्ट. थर्ड नंबरवरती आपलं जे कॉलेज आहे दॅट इज बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई. पर्सेंटाईल बघा तुमचा कसा एक ऑलमोस्ट कॉन्स्टंट पर्सेंटाईल राहिला आहे. करेक्ट. 99.07. 99 पर्सेंटाईल. इकडे पण 99.49. करेक्ट. सो इथे काय लक्षात येतं आहे की बाबा इवन चलो आधी आपण लिस्ट बघून घेऊया, पर्सेंटाईलबद्दल डिस्कस करूया थोड्या वेळात. नेक्स्ट आपलं जे कॉलेज आहे दॅट इज RTM नागपूर युनिव्हर्सिटी विच इज सिच्युएटेड ॲट नागपूर सेल्फ. देन आपल्याकडे नंतर जे कॉलेज आहे दॅट इज डॉक्टर भानुबेन नानावती कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई. देन वी हॅव YB चौहान कॉलेज ऑफ फार्मसी विच इज सिच्युएटेड ॲट औरंगाबाद. करेक्ट. त्यानंतर आपल्याकडे कॉलेज आहे RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च विच इज इन शिरपूर. DY Patil Institute of Pharmaceutical Sciences and Research which is situated in Pune, Pimpri specifically. Then we have Bharati Vidyapit College of Pharmacy. एक आहे नवी मुंबईचं आणि त्याच्यानंतर येतं आहे आपलं भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी फ्रॉम कोल्हापूर. आता बाळा, या काही टॉप कॉलेजेसमध्ये तुम्ही जर का पर्सेंटाईल स्कोअर जर ॲनालाइज करायला गेलात सो यू कॅन सी ही जी रेंज आहे बा ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या, एक हे छोटंसं एक्सेप्शन जर का घेतला आपण जर वगळलं तर सगळ्या कॉलेजेसमध्ये बघा तुम्हाला पर्सेंटाईल जो आहे हा अबाउट 90 to 93 ऑलमोस्ट 95 पेक्षा जर का तुमचा पर्सेंटाईल वर असेल सो शॉर्ट तुमचं ॲडमिशन जे आहे यू कॅन रिलाय ऑन दी ॲडमिशन इन एनी ऑफ दीज कॉलेजेस. करेक्ट. सो आपलं टार्गेट जे आपल्याकडे लिमिटेड वेळ जरी असला तरी पण आपल्याकडे वेळ अवेलेबल आहे. सो एक्झाम अजून व्हायला आहे तर बा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ना, एक्झामची चांगल्याने प्रिपरेशन करा सो दॅट आपला पर्सेंटाईल स्कोअर जो आहे हा चांगला येऊ शकेल अँड तुम्हाला या बेस्ट ऑफ दी बेस्ट कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन मिळू शकेल. आता बा एक छोटासा अपडेट सांगते की हा जो पर्सेंटाईल स्कोअर आपण लिहिला आहे दिस इज फ्रॉम MST CET एक्झामिनेशन. पण रिमेंबर की फार्मसीमध्ये स्पेशली आपण B फार्माबद्दल बोलतोय. सो बॅचलरेट ऑफ फार्मसी इथे जर का ॲडमिशन घ्यायची असेल तर आपल्याला MST CET ही एक्झाम तर रिक्वायर्ड आहेच आहे. बट या कोर्सेससाठी नीटचा स्कोअरसुद्धा यूजफुल आहे. नीटच्या स्कोअरच्या थ्रू पण B फार्मामध्ये ॲडमिशन घेतली जाऊ शकते. करेक्ट. सो वी हॅव ओनली आयडेंटी पर्सेंटाईल ऑफ MST CET. नीट नाही जरी दिली तरी पण MST CETच्या बेसिसवरती B फार्मामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळते. ओके. सो दॅट वॉज फॉर टुडे. अशाच काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण तुमच्यासाठी घेऊन येत राहू. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्यू.